गोकुळ दूध संघाचं हलाल सर्टिफिकेट रद्द करावं, हिंदुत्ववादी संघटनेची मागणी. गोकुळ दूध संघाचं हलाल सर्टिफिकेट रद्द करावं अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनेने केली आहे. आज गोकुळ प्रशासनाला या संदर्भात निवेदन देण्यात आलं. दरम्यान ताराबाई पार्क येथील कार्यालयाबाहेर निदर्शने करत प्रतिकात्मक प्रमाणपत्र जाळण्यात आलं. दूध आणि दूध उत्पादनांना भारतात पुरेशी बाजारपेठ असतानाही आखाती देशात पाठवण्याची काय गरज आहे? दुधासारख्या उत्पादनाला हलाल प्रमाणपत्र घेणं हे हिंदू उत्पादकांना अंधारात ठेवल्याचा प्रकार आहे. भारतात FSSAI आणि FDA ही प्रमाणीकरण असताना वेगळ्या प्रमाणपत्राची काय गरज होती, असे प्रश्न हिंदुत्ववादी संघटनेने उपस्थित केलेत. हलालचं जर बघितलं तर अगदी सर्वसामान्य कोंबड्या बकऱ्यापासून या हलालची सुरुवात होते आणि या व्यापारामध्ये आणि हलालचं सर्टिफिकेट घेताना त्यांच्या काही अटी आहेत. त्या अटी गोकुळनं पूर्ण केल्यात काय? काही इस्लामी कर्मचाऱ्यांच्या सुद्धा अटी आहेत. या अटी पूर्ण केल्यात काय? आणि ज्या वेळेला हे हलाल सर्टिफिकेट घेतलं त्यावेळेचे ह्या कोल्हापुरामधले महायुतीचे 10 आमदार 3 खासदार हे काय करत होते? आजही त्यांनी कुठल्याही प्रकारची भूमिका जाहीर केलेली नाही. मी आज माझा 2 दिवसापूर्वीच ज्या पद्धतीनं मुश्रीफ त्याचं सांत्वन करतात, ज्या पद्धतीनं त्याचं विश्लेषण देतात की म्हणतात की बाबा आम्हाला आखाती देशामध्ये आमचं प्रोडक्ट वाढवायचं आहे, आमचा व्यापार वाढवायचा आहे. जर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये तुमच्याकडं दूध द्यायला तितपत शिल्लक राहत नाही, तुमच्याकडं आत्ता व्यापार चांगला आहे आणि आखाती देशामध्ये ज्या देशामध्ये गाईचं रक्त पिलं जातं आहे त्या देशामध्ये आम्हाला दुधाची गरज काय विकायची? आणि या संपूर्ण संचालक मंडळाचं आणि मुश्रीफांचं आम्हाला जाहीर आव्हान आहे. आम्ही बिंदू चौकात येतो. हलाल सर्टिफिकेट संदर्भात आमच्या प्रश्नाची तुम्ही उत्तर द्यावी. त्याचप्रमाणे या इथल्या 10 आमदार युतीच्या आणि 3 खासदारांनी आपली भूमिका जाहीर करावी, अन्यथा त्यांच्याविरुद्ध आम्ही आंदोलन करू. हे दुग्धजन्य पदार्थ हे शाकाहारी आहे, तर हलाल पत्र देऊन ह्यामधून काय साध्य करायचं आहे? आज आपण बघतोय की जमियत उलेमाए हिंद ही संघटना 92-93 जे साखळी बॉम्बस्फोट झालं तर त्यांना सोडवण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे. आज हलाल जहाजच्या माध्यमातून जो काय पैसा येतोय ते पूर्ण आतंकवादी कारवाईसाठी वापरला जातोय. आज जवळजवळ 700हून अधिक आतंकवाद्यांना हे वकील करून त्याचा पैसा पुरवठा केला जातोय. आज आपण बघतोय की भारताची इकॉनॉमी जवळजवळ 3 ट्रिलियनच्या वर आहेत, अमेरिकन ट्रिलियनच्या डॉलरच्या वर. तर ह्या 14 वर्षामध्ये ह्या हलालच्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून जवळजवळ 2 ट्रिलियन डॉलर यांची रक्कम हे झालेलं आहे. तर हा पैसा जो आहे तो भारताच्या समर्थन अर्थव्यवस्थेच्या आसपास पोचलेला आहे. तर हे आपल्या भारताच्या सुरक्षेला धोका आहे. आज आपण बघतोय की आतंकवादी ज्या काय कारवाई होत्या तर त्याला तो पैसा पुरवला जातोय. मग हे मुश्रीफांना माहीत नाही काय हा पैसा आतंकवादी कारवाईसाठी दिला जातोय? आज गोकुळचं जर का दूध बघितलं तर महाराष्ट्रासह भारतापर्यंत अजून पोहोचलेलं नाही. मग तुम्हाला त्या इस्लामी राष्ट्रामध्ये विकण्याचं काय कारस्थान आहे? म्हणजे इथं कुठं तर ह्या गोकुळमध्ये इस्लामी अजेंडा राबवण्याचं हे मोठं कारस्थान शिजलेलं आहे. ही कोल्हापूरची जनता कदापि ही सहन करणार नाही. आणि जर का हे गोकुळ हलालमुक्त जर का नाही झालं तोपर्यंत आम्ही जनतेला आवाहन करतोय की गोकुळवर बहिष्कार घालायला पाहिजे. आणि एवढं करून पण ह्यांनी जर का हलालमुक्त केलं नाही तर आम्ही मोठं आंदोलन छेडू आणि वेळ प्रसंगी मोठा मोर्चा गोकुळ हे कुठल्याही नेत्याचं